So hello student, how are you all? So आज आपण आपलं पहिलं चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. सो नाव आहे मॅटर्स इन आवर सराउंडिंग्स. ओके, सो व्हॉट इज द मॅटर? मॅटर काय असतं? जर तुम्हाला आसपास कोणतीही वस्तू जी दिसत असेल, लाईक वॉल्स असतील, टेबल असेल, खुर्ची असेल, जसं की मी या स्लाइडमध्ये पण मेन्शन केलेलं आहे, जसं की तुमचे फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, राईट, चेअर असेल, टेबल असेल, इनफॅक्ट वॉटर असेल, तुमच्या आसपासची हवा आहे किंवा आपले प्लॅनेट सुद्धा हे कशापासून बनलेले आहेत? मॅटरपासून बनलेले आहेत. सो या मॅटरचा स्टडी आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. तर मॅटर इज एनी सबस्टन्स दॅट हॅज अ मास अँड ऑक्युपाइड स्पेस. ओके, ही डेफिनेशन आहे. म्हणजे मॅटर काय आहे? ज्याला काहीतरी मास आहे आणि त्याने कोणतं तरी स्पेस ऑक्युपाय केला असेल. तुमच्या आसपास जर एखादी चेअर असेल तर तिचं बघा, तिला एक काहीतरी मास आहे आणि तिने काहीतरी स्पेस ऑक्युपाय केला असेल. ठीक आहे, यालाच आपण मॅटर म्हणतो. आता मॅटर हे आपल्या युनिव्हर्समध्ये 3 फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. एक सॉलिड असतं, एक लिक्विड असतं अँड गॅसियस फॉर्ममध्ये असतं. ठीक आहे, याचा स्टडी आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये करणार आहोत. सो तर मॅटरचं फिजिकल नेचर कसं असतं, कशापासून बनलेलं असतं? तर मॅटर हे छोट्या छोट्या पार्टिकल पासून बनलेलं असतं. तर पहिला पॉईंट काय? मॅटर इज मेड अप फ्रॉम स्मॉल पार्टिकल. आता सपोज मी एखादा सॉलिड पार्टिकल घेतला किंवा सॉलिड वुडन बॉक्स घेतला, तर याच्यामध्ये काय असतात? छोटे छोटे पार्टिकल्स आहेत. ठीक आहे, जसं की मी इथे शो केलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, ह्या पार्टिकल पासून इतके स्मॉल असतात की आपल्याला ते नेकेड आईजने आपल्याला दिसू शकत नाही. ठीक आहे, इतक्या लहान मायन्यूट पार्टिकल पासून हे मॅटर तयार होत असतं. ठीक आहे, तर हे म्हणजे हे जे पार्टिकल्स आहेत ते किती स्मॉल आहेत ह्यासाठी तुमच्या NCERT मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिली. ठीक आहे, आता काय केलेलं आहे त्या ऍक्टिव्हिटीमध्ये, सपोज आपण एक 100 ml वॉटर घेतलं एका बीकरमध्ये. ठीक आहे, आणि त्यामध्ये 2 ते 3 क्रिस्टल्स आपण कशाचे टाकले? पोटॅशियम परमॅग्नेट. पोटॅशियम परमॅग्नेट. ठीक आहे, पोटॅशियम परमॅग्नेट म्हणजे ते जर आपण पाण्यात जर टाकलं तर त्याला एक पिंकिश कलर येतो. ठीक आहे, आता फक्त आपण 2 ते 3 स्मॉल क्रिस्टल घेतले, म्हणजे एकदम छोटे छोटे क्रिस्टल्स घेतले आपण. ठीक आहे, ते क्रिस्टल्स आपण या पाण्यामध्ये टाकले तर त्याचा कलर काय झाला? पिंक कलरचा झाला. ठीक आहे, तर ते डिझॉल्व्ह झालं पूर्णपणे. आता आपण अनदर 100 ml चं वॉटर घेतलं, क्लीन वॉटर. ओके, आणि याच्यातून 10 ml चं वॉटर काढलं. सॉरी, अनदर आपण 90 ml चं वॉटर घेतलं फक्त. ठीक आहे, किती ml? फक्त 90 ml चं वॉटर घेतलं. तर याच्यातून आपण 10 ml वॉटर याच्यात टाकलं, म्हणजे किती झालं? 100 झालं, राईट. तर तरीही याला आपण बघू शकतो की याला लाईट पिंक कलर आलेला. त्याच्यानंतर परत आपण 90 ml चं वॉटर घेतलं आणि याच्यातून मग आपण 10 ml, फक्त 10 ml काढायचं आणि परत त्याच्यात टाकायचं. तरी पण आपण बघू शकतात की अजूनही त्याची जी क्रिस्टल्स आहेत ते प्रेझेंट आहे. त्याला पिंक कलर का आलाय? कारण त्याचे क्रिस्टल्स अजूनही त्यात प्रेझेंट आहे, त्याचे पार्टिकल अजून प्रेझेंट आहे. आता आपण अजून एक 90 ml चं क्लीन वॉटर घेतलं आणि याच्यातून परत 10 ml काढलं आणि याच्यात टाकलं. लाईट पिंक कलर आपल्याला दिसतो. म्हणजे ते पार्टिकल इतके लहान आहेत, ह्यावरून हे आपल्याला कन्फ्युजन काढता येईल, कारण तो पिंक कलर जातच नाही. ठीक आहे, म्हणजे फिजिकल नेचर 2 पॉईंट तुम्हाला समजले असतील. मॅटर इज मेड अप ऑफ पार्टिकल. ओके, आणि ते जे पार्टिकल्स आहेत ते खूप खूप स्मॉल असतात. ठीक आहे, आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पार्टिकल ऑफ मॅटर हा पॉईंट आपण स्टडी करणार आहोत. तर पहिलं आहे, पार्टिकल्स ऑफ मॅटर हॅव अ स्पेस बिटवीन देम. ठीक आहे, आता 3 टाईपचे मॅटर आपण मी सांगितलं तुम्हाला. एक सॉलिड असतं, लिक्विड असतं अँड गॅसियस असतं. आता सॉलिडचे जे पार्टिकल्स असतात ते एकमेकांच्या खूप जवळ असतात. लिक्विडचे थोडे दूर असतात एकमेकांपासून. ठीक आहे, आणि गॅसियसचे त्याच्याहून जास्ती लांब असतात. म्हणजे काय की त्याच्यामध्ये
दोन पार्टिकल्सच्या मध्ये गॅप असतो. आता सॉलिडमध्ये जरी गॅप दिसत नसला तरी पण त्याच्यात गॅप असतो. ठीक आहे, हे लक्षात राहू द्यायचं. आता याचं हे आपण कसं काय प्रूफ करणार? आता तुम्ही चहा बनवतात, कॉफी बनवतात, ठीक आहे, किंवा सिम्पली जर एका आपण बिकरमध्ये जर पाणी घेतलं, ठीक आहे, आणि त्याच्यात आपण काय टाकलं? सॉल्ट टाकलं, सॉल्ट ऍड केलं, तर सॉल्ट त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतो, राईट. म्हणजे काय, तर ह्या पाणीच्या पार्टिकलमध्ये काहीतरी गॅप असतो, म्हणूनच हे सॉल्टचे जे पार्टिकल आहे त्याच्यामध्ये जाऊन बसतात. ठीक आहे, आणि ते डिझॉल्व्ह होतात. कळलं? ठीक आहे. सेकंड पॉइंट आहे पार्टिकल्स ऑफ मॅटर आर कंटिन्युअसली मुव्हिंग. ठीक आहे, म्हणजे हे जे पार्टिकल्स असतात हे कंटिन्युअसली मूव्ह करत असतात. आता तुम्ही म्हणणार सॉलिडचे पार्टिकल्स तर एकमेकांच्या खूप जवळ आहे, त्यांना मूव्ह करायला म्हणजे स्पेस नाही, पण तसं नाहीये. त्यांच्यामध्ये असा स्पेस तरी असतो आणि ते काय करतात? व्हायब्रेट करत असतात. ठीक आहे, आणि लिक्विडचे पार्टिकल्स त्यांच्यामध्ये गॅप असतो म्हणून ते तर मूव्ह करतातच. ठीक आहे, इतका गॅप असतो की त्याचे पार्टिकल्स मूव्ह करू शकतात, आणि गॅसियस मध्ये पण इतकी स्पेस असते की ते मूव्ह करू शकतात. त्याच्यानंतर पार्टिकल्स ऑफ मॅटर अट्रॅक्ट इच अदर. म्हणजे हे जे पार्टिकल्स असतात ते काय करतात? एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात. आता अट्रॅक्शन सॉलिडमध्ये खूप जास्त असतं. सॉलिडचे जे पार्टिकल्स असतात त्याच्यामध्ये हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ते खूप जास्त असतं, म्हणून हे जे पार्टिकल्स असतात ते एकमेकांच्या खूप जवळ असतात. ॲज कम्पेअर टू सॉलिड, लिक्विडमध्ये ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन थोडा कमी असतो, म्हणून त्याचे पार्टिकल थोडे दूर असतात. ठीक आहे, पण असतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, असं नाही की नसतो, पण ॲज कम्पेअर टू द सॉलिड, लिक्विडमध्ये तो कमी प्रमाणात असतो. त्याच्यानंतर गॅसियसचे जे पार्टिकल्स असतात त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे खूपच कमी असतं, म्हणून त्याचे पार्टिकल्स हे खूप खूप दूर असतात. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात जास्त सॉलिडमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं, त्याच्यानंतर लिक्विडमध्ये, आणि त्याच्यानंतर गॅसियसमध्ये. ठीक आहे, आणि स्पेस गॅसियसमध्ये जास्त असतो, त्याच्यानंतर लिक्विडमध्ये, त्याच्यानंतर सॉलिडमध्ये. ठीक आहे, कळलं? थँक्यू.